मुंबई के बोरीवली स्थित हरिलाल भगवती अस्पताल का बीएमसी में विपक्ष की नेता किशोरी पेडनेकर ने बुधवार को निरीक्षण किया। इस दौरान उन्होंने अस्पताल की इमारत पूरी तरह तैयार होने के बावजूद अब तक आम लोगों के लिए शुरू नहीं किए जाने पर नाराजगी जताई। दरअसल किशोरी पेडनेकर ने कहा कि करोड़ों रुपए की लागत से तैयार ये अस्पताल जल्द से जल्द नागरिकों के लिए शुरू किया जाना चाहिए, ताकि बोरीवली और आसपास के लोगों को आधुनिक स्वास्थ्य सुविधाओं का लाभ मिल सके। निरीक्षण के दौरान उन्होंने अस्पताल के विभिन्न विभागों का जायजा भी लिया और संबंधित अधिकारियों से चर्चा भी की। उन्होंने प्रशासन से बिना किसी और देरी के आवश्यक प्रक्रिया पूरी कर अस्पताल को जनता के लिए शुरू करने की मांग की। वेस्टर्नच्या सर्व हॉस्पिटलना व्हिजिट दिली। नवीन इमारती बनत आहेत आणि त्या इमारती आता 26 एंडपर्यंत आणि 27 पर्यंत ह्या सगळ्या ज्याच्या आम्ही भूमिपूजन केले होते। त्याच्यानंतर कोविड काळामधला पिरियड 4 वर्षाचा प्रशासकीय पिरियड सगळं काउंट करून आता हे बनतंय, बनून झालेलं आहे, हँडओव्हर करायचं आहे। आणि ज्यावेळेला पुन्हा नवीन पद्धतीने म्हणजे आता आपण जर भगवतीमध्ये उभे आहोत, आधी आपल्या 373 बेड होते आणि आता आपण जे नवीन बेड दिलेले आहेत ते काहीतरी 490 म्हणजे डबल संख्या वाढलेली आहे। आणि जेव्हा डबल संख्या वाढते त्यावेळेला तेवढाच स्टाफ पण वाढला पाहिजे। मग तो डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, पॅरामेडिकल असतील, टेक्निशियन असतील, नंतर स्वीपर, मेत्रण ह्या टाईपचा स्टाफ असेल, तर त्याच्या पण आता चर्चा घडवलेल्या आहेत। आणि त्या चर्चाअंती असं कळतंय की काही फाईल डीएमसी लेवलला थांबतायत, तर काही फाईल एएमसी लेवलला थांबतायत। माझं म्हणणं आहे, तुम्हाला हॉस्पिटल मुंबईसाठी एवढे 500 करोड खर्च करून आपण हे बनवलंय, तर जितक्या लवकर आता उद्घाटन कोणाच्या हस्ते होण्यापेक्षा लवकरात लवकर लोकार्पण होणं महत्वाचं आहे। आणि ते लोकार्पण करत असताना अनेक म्हणजे आता जेव्हा मी ऐकलं स्टाफच्या ह्याला, तर प्रमुख लेखापालकडे फाईल अडली। प्रमुख लेखापाल नाही ठरवू शकणार तो किती स्टाफ पाहिजे, आणि आपल्याकडे आयडियल रेंज आहे पेमेंटची, त्याप्रमाणे मिळणार आहे। काही आपला इथला काही स्टाफ हा कुठच्या हॉस्पिटलला शताब्दीला आहे। आता शताब्दीवर नाही इथे आणायचं झालं, आणावंच लागेल, कारण ह्यांचा जो सीआर असतो पूर्ण जॉईन झाल्यापासून तो एंड पण तिथेच झाला पाहिजे। त्यामुळे उद्या 20 कमी पडतील तर शताब्दीने तो विचार करून मागावा। अशा पद्धतीने अगदी दोन्ही आमदार म्हणजे पोत्तीस म्हणा, घोसाळकर म्हणा, स्वतः माजी नगरसेवक आमचे उदेश पाटेकर आहेत, झोरेताई आहेत, त्याच्यानंतर इथला विभाग प्रमुख अंकित प्रभू आहे, साईनाथ दुर्गे, हे सगळे आम्ही का उपस्थित झालो, तर लवकरात लवकर मुंबईसाठी हे जे केईएम नायर सायनवर जो ताण येतोय आणि हे अद्यावत झाली आहे, ही हॉस्पिटल आता अद्यावत झाली आहे। मॉड्युलर ओट्या आपल्या बनल्या आहेत आणि त्यामुळे लवकरात लवकर लोकांच्या सेवेत हे घेऊन या। उर्वरित काही ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी पर्यंत आपण एमसींकडे बोलू। आरोग्याचे मंत्री आहेत आमचे कोल्हापूरचे, त्यांच्याकडे काही प्रश्न मांडू, पण हा लवकरात लवकर लोकार्पण सोहळा व्हायला पाहिजे आणि ते कराच हे सांगण्यात या। ना त्याला सगळ्यांनी स्थानिक लोकांचा विरोध आहे आणि आजही महानगरपालिकेची कॅपॅसिटी आहे आपली हॉस्पिटल आपण चालवायची। ज्यांची नावं येत आहेत त्यांचे रेकॉर्ड खराब आहेत, जी कॅथलॅब दिली गेली आहे त्याचा अनेक ठिकाणी घाणेरडे रेकॉर्ड असताना पण सत्ताधारी अशा लोकांना का पाठीशी घालता असा प्रश्न